तर खरातने 5 नरबळी दिल्याचा संशय आहे असं सरकारी वकिलांनी म्हटले। या संदर्भातले पुरावे मिळाल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टासमोर मांडलेलं आहे। त्याचबरोबर खरातने पिस्तुलाच्या माध्यमातून हे नरबळी दिल्याचा संशय सरकारी वकिलांनी व्यक्त केलेला आहे। तर पुन्हा एकदा थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडे। चंदन, आज कोर्टामध्ये कोणकोणते मुद्दे सरकारी वकिलांनी मांडलेले आहेत, थोडंसं विस्तृतपणे सांगाल? निखिला, सगळ्यात पहिले तर आपण बघितलं की ज्यावेळेला भोंदूबाबा अशोक खरात कोर्टात आला त्यावेळेला अक्षरशः बघ्यांची एवढी प्रचंड गर्दी होती की पोलिसांना या ठिकाणी बंदोबस्त लावायला लागला, लोकांना बाजूला करावं लागलं। कोर्टात ज्या वेळेला भोंदूबाबा अशोक खरात पोहोचला त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं SITच्या माध्यमातून मुद्दे मांडण्यात आले ते अत्यंत शॉकिंग होते, धक्कादायक होते। आतापर्यंत हा तपास जो आहे तो फक्त एवढ्यापुरता प्रकाश झोतात होता की या ठिकाणी भोंदूबाबा अशोक खरातच्या माध्यमातून काही महिलांचं लैंगिक शोषण झालेलं आहे। त्याचं जे नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातलं ओकस नावाचं बिल्डिंग आणि डेव्हलपमेंटचं ऑफिस आहे त्या ठिकाणी तो काही महिलांना बोलवायचा, त्या ठिकाणी त्यांचं भविष्य सांगण्याच्या बहाणा करून त्यांना काहीतरी कृती करायला लावायचा आणि त्याच ठिकाणी त्यांचं तो लैंगिक शोषण करायचा। हे सगळे मुद्दे जे आहेत ते आत्तापर्यंत समोर आलेले होते। आत्ता SITनं हे मुद्दे कोर्टात मांडले देखील, मात्र सगळ्यात धक्कादायक मुद्दा होता तो म्हणजे भोंदूबाबा अशोक खरातच्या घरामध्ये एक पिस्तूल सापडलेला आहे, 5 जिवंत कारतूसं सापडलेले आहेत आणि 21 इतर कारतूसं सापडलेले आहेत। SITनं हे देखील कोर्टात सांगितलं की हा जो भोंदूबाबा आहे याचा हा संपूर्ण गुन्हा फक्त महिलांच्या लैंगिक शोषणापुरता किंवा कोणाला फसवण्यापुरता किंवा आघोरी कृत्य, आघोरी विद्या याच्यापुरता मर्यादित नव्हता, तर त्यानं 5 जणांचा नरबळी देखील दिलेला आहे। सातत्यानं आपण जर क्रोनॉलॉजी बघितली तर अगदी सुरुवातीपासून ग्रामस्थ असतील, भोंदूबाबा अशोक खरातच्या जवळचे संपर्कातले लोक असतील, हे सातत्यानं ऑफ द रेकॉर्ड सांगतायत की हा भोंदूबाबा जेवढा दिसतो तेवढा सोपा नाही आहे। याच्या गुन्ह्यांची व्याप्ती ही फक्त लैंगिक अत्याचारापुरती मर्यादित नाही आहे, यानं अनेक लोकांचा बळी देखील घेतलेला आहे। आणि आज SITच्या माध्यमातून कोर्टामध्ये हाच विषय जो आहे तो छेडण्यात आला। 5 जणांचा नरबळी जो आहे तो भोंदूबाबा अशोक खरातनं घेतल्याचं देखील SITच्या माध्यमातून सांगण्यात आलं। या व्यतिरिक्त SITनं हे देखील सांगितलं की सिद्धयोग नावाची जी एक विधी होती ती विधी करण्यासाठी आघोरी कृत्य जे आहे ते करावं लागतं आणि ते कृत्य जे आहे ते भोंदूबाबा अशोक खरात करत होता। मग जर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे तर अशा पद्धतीची कृती तो कसा करत होता हा देखील मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो आहे। यासोबतच SITच्या माध्यमातून कोर्टात हे देखील सांगण्यात आलं की असा संशय आहे की भोंदूबाबा अशोक खरात हरणांना मारायचा आणि हरणांची जी कस्तुरी आहे ती कस्तुरी लाखो रुपयांना आपल्या भाविकांना गंडवून त्यांना विकत होता। आता मुद्दा या निमित्तानं हा उपस्थित केला गेला आहे की जर अशा पद्धतीनं लाखो रुपयांची कस्तुरी हा भोंदूबाबा आपल्या भक्तांना देत होता आणि या निमित्तानं हरणांची शिकार करत होता तर आत्तापर्यंत नेमके किती हरणं या ठिकाणी मारण्यात आले तो देखील मुद्दा तपासाचा भाग असल्याचं SITच्या माध्यमातून सांगण्यात आलं। जो विधी या ठिकाणी ईशानेश्वर मंदिरात केला जायचा त्यावेळेला येणाऱ्या भाविकांना पायाखाली वाघाचं कातडं दिलं जायचं, त्याच्यावर उभं राहून त्या भाविकांना या ठिकाणी आघोरी कृत्य करायला लावायचं, अशा पद्धतीची माहिती SITनं दिलेली आहे। त्याच्यामुळे हे वाघाचे कातडे नेमके कुठून त्याला प्राप्त झाले, त्यांनी हे वाघाचे कातडे कुठून आणले, त्याचप्रमाणे अशा पद्धतीनं जनावरांचे कातडे किंवा जनावरांची हरणांची कस्तुरी त्यानं नेमकं आत्तापर्यंत किती वेळा आणली, कुठून आणली याचा देखील तपास SITला करायचा आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त कोठडी जी आहे ती भोंदूबाबा अशोक खरातला द्यावी। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।